नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला पाणीपुरी बनवायची. पाणीपुरीच्या दोन्ही चटण्या बनवायच्या, तिखट आणि गोड. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. 120 ग्रॅम रवा घेतलेला आहे. 4 छोटे चमचे मैदा आहे. चवीनुसार मीठ. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे. रवा, मैदा आणि मीठ. पीठ आपल्याला घट्ट मळायचे, सैल नाही मळायचं. आणि हे मी गरम पाणी केलेले आहे पीठ मळण्यासाठी. नाही, पीठ आपलं मळून झालेलं आहे. थोडासा कपडा जराशी ओला करायचा आहे, त्या ओल्या कपड्यात ठेवायचे. आता कडक होऊ नये, सुकू नये म्हणून पीठ मळून झालेलं आहे. ही 1 वाटी मी चिंच घेतलेली आहे. तिला 2 तास भिजवलेली आहे. आता त्यातल्या आपण ब्या काढून घेऊया आणि मिक्सरला बारीक करूया. चांगली भिजलेली आहे 2 तासात. आता गरम पण खूप होतं, त्यामुळे खूप छान भिजली गेलेली आहे. यातलं बी काढून झालेले आहे. आता आपल्याला जरा मिक्सरला बारीक करून घ्यायची. चिंच आपली बारीक करून झालेली आहे. आता आपल्याला गाळून घ्यायची आहे. आपल्याला अजून थोडं पाणी घालून गाळून घ्यायची. 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता पूर्ण त्याचा चोथा राहिलेला आहे, तो टाकून द्यायचा आहे. तर गोड चटणीचं साहित्य: 2 वाट्या गूळ घेतलेला आहे, 1.5 चमचा जिरी पावडर आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आहे, अर्धा चमचा मिरी पावडर आहे, 2 चमचे टरबूज बी आहे, 1 चमचा साधं मीठ आहे, 1.5 चमचा काळं मीठ आहे. आता आपण गोड चटणी करून घेऊया. चिंचेचं पाणी टाकायचं आहे कढईमध्ये. कढई गरम करायला ठेवलेली मी गाळून घेतलेलं आहे. चिंचेच्या पाण्याला उकळी आलेली आहे.
आता आपण गूळ टाकूया. गूळ फक्त या चिंचेच्या पाण्यामध्ये विरघळला पाहिजे. विरघळला की गॅस बंद करायचा आहे. गुळ आता आपला पूर्ण विरघळलेला आहे. आता आपण हे एक एक साहित्य टाकूया. जिरी पावडर, मिरची पावडर, मिरी पावडर, साधं मीठ, काळं मीठ. ते चांगलं उकळलेलं आहे. आता आपल्याला टरबूज बी टाकायचंय. टरबूज बी टाकल्यावर आपल्याला 2 मिनिटं उकळून द्यायचे. गोड चटणी आपली आता तयार झालेली आहे. गॅस बंद करूया. आता तिखट चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 2 वाट्या कोथिंबीर आहे, 1 वाटी पुदिना आहे, 1.5 चमचा जिरी आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आहे, अर्धा चमचा मिरी पावडर आहे, 3 हिरव्या मिरच्या आहे, 1 इंच आलं आहे, साधं मीठ 1 चमचा आहे, 1.5 चमचा काळं मीठ आहे, चिमूटभर हिंग आहे, 2 चमचे लिंबाचा रस आहे. आपण चटणी करूया. कोथिंबीर टाकली, पुदिना, हिरवी मिरची, आलं, काळं मीठ, साधं मीठ, मिरी पावडर, मिरची पावडर, जिरा पावडर, लिंबाचा रस. आता आपण बारीक करून घेऊया. हिरवी चटणी आपली बारीक झालेली आहे. आता आपण पुरी तळून घेऊया. गोड चटणी झाली, तिखट झाली. आता पुरी तळून घेऊया. पुरी आता आपण करायला घेऊया.
या 2 गोळे केलेले आहेत. थोडंसं पोळपाटाला तेल लावायचं आणि थोडं लाटण्याला पण लावून लाटून घ्यायची. पुरी आपली काढून झालेली आहे. पुरी आपली लाटून झालेली आहे. आता तळून घेऊया. जास्त एकदम सोडून पण व्यवस्थित तळले जात नाही मग. पाणीपुरीमध्ये बटाट्याचा स्टफ कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला दाखवते. आता आपण स्टफिंग मध्ये 1 वाटी कांदा टाकूया, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता आपण हिरव्या चटणीचं पाणी करूया. हे 2 चमचे चटणी घेतलेली आहे, त्याला 4 वाट्या पाणी घालायचे. आणि हे पाणी कसं आहे, पातळच असतं, घट्ट नसतं. थंड पाणी आहे, फ्रीज मध्ये ठेवलेले आहे. हे 4 वाट्या पाणी झालं. हे आपलं तिखट पाणी तयार झालं. याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. चिमूटभर हिंग आहे फक्त, जास्त नाहीये. आणि खारी बुंदी थोडी टाकायची आहे. आता आपल्याला गोड चटणीचं पाणी बनवायचंय. 1 चमच्याला 2 वाट्या पाणी. हे आपलं गोड पाणी पण तयार झालेलं आहे. या गोड पाण्यामध्ये पण आपल्याला खारी बुंदी टाकायची आहे. हे गोड पाणी म्हणजे 2 चमच्याला 1 वाटी पाणी लागलेलं आहे.
तसं ते फिक्कं होत होतं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं एका चमच्याला 2 वाट्या पाणी, पण ते फिक्कं होत होतं. म्हणून एका चमच्याला 2 चमच्याला 1 वाटी पाणी. पाणीपुरी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने पाणीपुरी करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आता आपल्याला पाणीपुरी खायला घ्यायची आहे.